नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीचा तांदळाच्या पिठाचा शेवगा आणि नारळाचं दूध। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 ग्लास तांदळाचे पीठ, 2 ग्लास पाणी, 200 ग्रॅम गूळ, 1 टीस्पून वेलची पावडर, चवीपुरतं मीठ, 2 ओले नारळ आणि तूप। आता प्रथम आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे। 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये मीठ घालून घेऊया। आता त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। पाणी छान गरम झालेलं आहे। आपण 2 ग्लास पाणी आणि 2 ग्लास तांदळाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे। पीठ यामध्ये घालताना आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे आपल्याला सेम भाकरीच्या पिठाला जशी आपण उकड घेतो तसंच करायचं आहे। आता यामध्ये आपण तूप घालून घेऊया आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी वाफेवर शिजू देऊयात। ही रेसिपी पारंपरिक रेसिपी आहे जी माझ्या सासूबाईंनी मला सांगितलेली आहे आणि त्या पण माझ्यासोबत आता बनवत आहेत, म्हणजे मी त्यांच्या गायडन्समध्येच ही बनवते। हा पदार्थ साधारण 30-40 वर्षांपूर्वी गावी कोणी पाहुणे आले की त्यांना बनवून दिलं जायचं। आता आपण हे पीठ मळून घेऊयात। एकीकडे आता मी हे पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण चकलीच्या भांड्याला तूप लावून घेणार आहोत। आता आपल्याला चकलीच्या भांड्यामध्ये हे पीठ टाकून त्याच्या शेवया, जशा आपण कुरडया पाडतो तशा ह्या पाडून घ्यायच्या आहेत। शेवया पाडण्यासाठी चाळण घेतलेली आहे। या चाळणीत आपण आता शेवया पाडून घेणार आहोत। शेवया आता आपल्या पाडून झालेल्या आहेत। या आपण आता ह्या पातेल्यावर ठेवायच्या आहेत आणि वाफेवर शिजू द्यायचे। साधारण 15 ते 20 मिनिट नंतर आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, छान शिजल्या आहेत आपल्या शेवगा। आता रेडी झालेल्या आहेत। आता आपण नारळाचं दूध बनवूयात। खोबरं बारीक करून त्याचं दूध काढून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे थोडं गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे। याला उकळ येऊ द्यायचं नाही आहे, फक्त गरम करायचं आहे आणि आपला शेवगा आणि नारळाचं दूध रेडी झालेलं आहे। आता हे आपण सर्व करून घेऊयात आणि पाहूयात कसं झालं ते। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या कोणत्या तरी रेसिपीसोबत। थँक्यू, बाय बाय।